सावडी.com सडेतोड मुलाखतीत पुन्हा एकदा आपले स्वागत. लखनसिंह कटरे यांच्या मुलाखतीच्या चौथ्या भागात परत एकदा त्यांना आपण भेटतो. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही मराठीतून, पोवारी बोलीतून, झाडी बोलीतून रचना केलेली आहे. असं ऐकतोय की तुम्ही हिंदीतूनही रचना केलेली आहे. हिंदीतून रचना करण्यामागचं कारण मराठी, पोवारी किंवा तुमची झाडी बोली यात फारशी प्रसिद्धी मिळत नाही म्हणून तुम्ही हिंदीकडे वळलात? असं नाही आहे. सुरुवात तसं पाहिलं तर मी हिंदीपासूनच केलेली आहे. म्हणजे माझी पहिली रचना जी प्रकाशित झाली ती हिंदीतली आहे. 1975 मधली. दिल्लीवरून एक मासिक निघत होतं त्यावेळेस, प्रकाशित मन या नावाचं छोटंसं मासिक पत्रिका होती. डॉक्टर दयानंद वर्मा हे त्यांचे संपादक होते. या दयानंद वर्मांच्या त्या प्रकाशित मनमधून 1975 पासून माझे हिंदीतलं लिखाण प्रसिद्ध होत होतं. त्यानंतर दिनमान, त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाचं साप्ताहिक निघायचं, त्याच्यातूनही माझं काही पत्रलेखन प्रकाशित झालेलं आहे हिंदीतूनच. मग त्याच वेळेस कलकत्त्यावरून आनंद बाजार पत्रिका किंवा असंच ते ABP काय जे होतं ते आनंद बाजार पत्रिका किंवा अजून दुसरी एक कोणती पत्रिका आहे, त्यांचा रविवार म्हणून एक हिंदी साप्ताहिक निघायचं त्याच वेळेस. त्याच्यातूनही माझे हिंदी हे पत्रलेखनच म्हणेल मी, परंतु ते महत्त्वाचे असायचे, ते प्रकाशित झालेलं आहे. आणि झालं कसं, ऑक्टोबर 78 मध्ये मी शिक्षकी जॉईन केली. आणि शिक्षकी जॉईन केल्यानंतर विद्यार्थ्यांशी मला मराठीत बोलावं लागलं. त्याच्यापूर्वी मी मराठीत क्वचितच बोलायचो, वाचायचो मराठीत, लिहायचो. कविता सुद्धा माझ्या काही प्रकाशित झालेल्या होत्या. एप्रिल 78 मध्ये कविता प्रकाशित झालेली आहे, पहिली कविता मराठीची. परंतु तेवढा जोर माझा मराठीवर नव्हता, हिंदीवर जास्त होता. त्याचं कारण तेही एक होतं, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने, की मराठीमध्ये तो जो आप-पर भाव जो आहे तो खूप होता. हिंदीत तसा नाही आहे, तेवढा नाही आहे. माझा अनुभव घेतला तो. हिंदीमध्ये तुमच्या साहित्यावर तुमचं मोल ठरवलं जातं. मराठीमध्ये पुष्कळदा तुमच्या साहित्यावर नाही, तुम्ही कोण आहात, कुठे असता, कोणत्या ठिकाणी बसून लिहिता, तुमचा भाग कोणता, याच्यावर सुद्धा पुष्कळशा गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही कुठल्या कंपूत आहात की कोणीत आहात याच्यावर अवलंबून असतं. हिंदीमध्ये असा प्रकार मला कमी आढळला. तर जेव्हा मी शिक्षकी पेशात आलो 78 मध्ये, तेव्हा विद्यार्थ्यांशी मराठीत बोलावं लागलं. आणि मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की आपण महाराष्ट्रीयन आहोत. आता महाराष्ट्रात आपल्याला हे पूर्ण कॅरियर करायचं आहे, कारण मी MPSC वगैरेच्या परीक्षांना, UPSCच्या परीक्षांना बसायचो. त्यामुळे माझा MPSC UPSCच्या दोन्हीमध्ये ऑप्शनल जे विषय राहायचे त्यातले एक विषय मराठी राहायचा. त्याच्यामुळे मग मी हळूहळू मराठीकडे वळलो. आणि जेव्हा MPSCसाठी आणि UPSCसाठी मी मराठीचा डिटेल अभ्यास केला, तो तुमचा MAच्या स्तरापेक्षाही जास्त अभ्यास होता तो. आणि तो मला करावा लागला, आवडीने करावा लागला, कारण मी विषय घेतला होता आणि मला त्यात मार्कही घ्यायला पाहिजे होते. 70-80% वर मला MPSC UPSCमध्ये मराठीमध्ये मार्क्स मिळायचे, हे कदाचित युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार नाही. तर त्यामुळे माझं मग तो मराठीकडे मग मी वळलो. परंतु मराठीकडे जरी वळलो असलो तरी माझी जी हिंदीची एक ओढ होती हिंदीबद्दलची, ती कमी झाली नव्हती.
म्हणून मध्ये मध्ये वर्षा 2 वर्षातून कधी एकदा मी हिंदीतून एखादी कविता कथा लेख लिहायचो. मग आत्ता 3-4 वर्षापूर्वी रिटायरमेंट नंतर मला असं वाटायला लागलं की माझे सारे नातेवाईक हिंदी साडे मध्य प्रदेशात आहेत. माझी सासूरवाडी, माझे सगळे साडू. म्हटलं त्यांना माझं साहित्य वाचायला देता येत नाही मला. मी लिहिलं इतके पुस्तकं, 8-9 पुस्तकं प्रकाशित झाली, पण माझं साहित्य माझ्या ज्या नातेवाईकांना वाचायलाच देता येत नाही, दिलं तरी त्यांना वाचता येत नाही. तर म्हटलं आपण एखादी हिंदीसुद्धा करावं. आणि त्यासाठी मग ते जे मी लिहिलं होतं त्याचं एक हिंदीचं पुस्तक आखिर बसता तो अंधेराई आहे प्रकाशित केलं. म्हणजे हिंदी मराठी हा जो भाग आहे हा या पद्धतीचा माझा तो भाग आला. झाडी बोली मी तुम्हाला सांगितलं की 1980 पासूनच मी त्या आनंद यादवांच्या गोतावळामुळे म्हणा किंवा अजून काही ते तिकडे गेलो. आणि पोवारी बोली जी आहे, या पोवारी बोलीबद्दल तुम्हाला मी सांगेन की बालपणी आम्ही आईसोबत वडिलांसोबत पोवारी बोलायचो. आमच्या नोकरांसोबत जे आमच्या जातीचे असतील नसतील तरी कुठलाही असला तरी त्याच्यासोबत आम्ही पोवारीत बोलायचो, तोही आमच्यासोबत पोवारीत बोलायचो. हे एक वैशिष्ट्य होतं आमच्या गावातलं. म्हणजे जिथे जिथे पोवार समाज जास्त आहे त्या गावातला बाकीचा समाज सुद्धा पवारांसोबत पोवारीत बोलायचा. अजूनही काही गावं अशी आहेत की जिथे पवार जर जास्त असले तर त्या गावातले बाकीचे लोक सुद्धा पवारांसोबत पोवारीत बोलतात. तर अशी आमची ती पोवारी बोली होती. परंतु जेव्हा मी 1980च्या दरम्यान म्हणा किंवा त्याच्यापूर्वी 78च्या दरम्यान मी जेव्हा गाव सोडलं तेव्हा पोवारीशी माझा संपर्क तोडला. आईसोबत सुद्धा मग मी हिंदीत बोलायला लागलो, वडिलांच्या सोबत सुद्धा हिंदीत बोलायला लागलो, भावाशी सुद्धा हिंदीत बोलायला लागलो, बहिणींशी हिंदीत बोलायला लागलो. ते हळूहळू पोवारी आमची सुटत गेली, कारण ते बोलत नसल्यामुळे फ्लो नाही यायचा. आणि फ्लो न आल्यामुळे आपण काय बोलतो अडकत बोलण्यापेक्षा हिंदीत आपण सहज बोलतो ना, ते सुरू झालं. परंतु जेव्हा मी निवृत्त झालो आणि निवृत्त होऊन गावी आलो फेब्रुवारी 2013 मध्ये, तर आमच्या इथे जो नोकर होता, त्यावेळेस नोकर फार कमी मिळायचे, 2च नोकर होते, एक देवाजी आणि दुसरा प्रेम. हा देवाजी रांगाले जो आमचा नोकर होता तो अजूनही जिवंत आहे. याला पोवारीशिवाय दुसरी बोलीच येत नाही, दुसरी भाषा येत नाही. मग त्याच्यासोबत पुन्हा मला पोवारी बोलावं लागली. तर असं करता करता माझ्या पोवारीमध्ये पुन्हा फ्लो आला. पोवारीमध्ये पुन्हा फ्लो आल्यानंतर मी काय केलं की एक फेसबुकवर 2013च्या दरम्यान एक पोवारीमध्ये एक पोस्ट टाकून दिली. माझे त्यावेळेस 3-3.5 हजार ते फ्रेंड लिस्ट होती फेसबुकची. जवळपास 100-200 लोकांनी त्याला लाईक केलं. म्हणजे काय चांगली लँग्वेज आहे, कुठली बोली आहे, काय आहे, लयबद्ध आहे, अमुक तमुक. मला थोडासा अजून चेव आला आणि मग मी त्याच्यावर लिहायला लागलो. पण या पोवारी बोलीबद्दल मी हे जरी सुरुवात अशी केली असली तरी या संबंधाने मी खूप जुना 2004 पासून किंवा 2005 पासून मी या बाबतीमध्ये थोडासा अभ्यास करतो आहे. तो अभ्यास असा की अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांनी संपूर्ण भारतभर संपूर्ण जातींचा एक सर्वे केला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र खंड आहे, त्याच्या महाराष्ट्र खंडाचे 3 पार्ट आहेत, इंग्लिशमध्ये आहे. कोणी सिंग आहेत त्यांचे ते प्रमुख होते. हे तिन्ही खंड पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केले आहेत इंग्रजीमध्ये. हे तिन्ही खंड मी चंद्रपूरला असताना 2004-5ची गोष्ट असावी मी मागवले आणि तिन्ही खंड वाचले. त्या तिन्ही खंडामध्ये पोवार समाज आणि पोवारी बोली याचा साधा उल्लेख सुद्धा नाही महाराष्ट्रात. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं महाराष्ट्रामध्ये आमचा हा झाडीपट्टीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये एवढे पोवार आहेत, पोवारी बोली बोलली जाते. आणि हा अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचा जो सर्व्हे आहे त्या सर्व्हेच्या 3 मोठ्या खंडांमध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये पोवारीचा उल्लेख नाही, पोवारांचा उल्लेख नाही. त्याच्यावर मी पत्रव्यवहार केला, कोणी उत्तर दिलं नाही. तर तेव्हापासूनची हे कुठेतरी एक खुमखुमी होती की हे काय आहे, का म्हणून असं होतं आहे, याच्यामध्ये गैरसमज होत आहे की अजून काही प्रॉब्लेम आहेत. ह्या अनुषंगाने मग मी रिटायरमेंट नंतर जसं मी फेसबुकवर टाकली पोस्ट, मग पोवार समाजाचे संघटन कुठले आहे, ते कोण लोक आहेत, त्यांना भेटायला गेलो, त्यांच्याशी भेटलो, त्यांना सांगितलं की असं का होते आहे. तर त्यांनी एक बोलता बोलता निघाला की म्हणे तुम्ही पोवारीत लिहिता, म्हणजे पोवारी साहित्य तुम्ही का लिहित नाही. म्हटलं पोवारी साहित्याची एखादी संस्था तरी काढा तुम्ही, जशी आम्ही झाडी बोलीची काढली. मग असे बसून आम्ही एक पोवारी बोलीची पोवारी साहित्य कला संस्कृती मंडळ काढले, त्याच्यामार्फत पोवारी बोलीला उत्थान दिलं. आणि आज अशी परिस्थिती आहे या 3-4 वर्षामध्ये आमचं पोवारी बोलीचं पहिलं साहित्य संमेलन झालं, दुसरं साहित्य संमेलन कोरोनामुळे रद्द करावं लागलं. आणि आज जवळपास 20 ते 25 पुस्तकं पोवारीमध्ये प्रकाशित झालेली आहेत. त्यातली एक पुस्तक माझी सुद्धा आहे. म्हणजे आधी एक 5-25 वर्षापूर्वी पर्यंत
पोवारीतून साहित्य निर्मिती झालेली नव्हती. नाही तुम्ही सर्वप्रथम ही साहित्य निर्मिती नाही केली. असं म्हणता येणार नाही, कारण माझ्यापूर्वी सुद्धा जयपाल सिंग पटले हं, यांनी काय केलं होतं, दासबोध आहे, ग्रामगीता आहे, यांचं पोवारीमध्ये अनुवाद केलेला आहे. अच्छा. परंतु स्वतंत्र साहित्य निर्मिती पोवारीमध्ये हां, झालेली नव्हती. अच्छा. स्वतंत्र साहित्य निर्मिती, स्वतंत्र कविता लिहिणे, स्वतंत्र कथा लिहिणे, हा प्रकार लोककथा होत्या. हं. त्या लोककथाच्या आपण जे म्हणतो मौखिक, मौखिक त्या- परंपरेने चालत आलेल्या होत्या त्या. म्हणजे ध्वनी निष्ठ असल्या तरी लिपिनिष्ठ नव्हत्या. हं, म्हणजे आमची बोली लिपिनिष्ठ नाही. आणि अजूनही जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की पोवारी बोली लिहिण्यासाठी आमची देवनागरी लिपी कमी पडते. अच्छा. म्हणजे देवनागरी लिपी आमच्या पोवारी बोली लिहिण्यासाठी पुरेशी नाही. हं, तिच्यामध्ये आम्हाला काही बदल करावे लागले, आम्ही केलेत. अच्छा. आणि मग त्यानुसार आम्ही त्या बोलीला लिहायला सुरुवात केली. तर हा सुद्धा एक भाग त्याच्यामध्ये होता. म्हणजे टप्प्याटप्प्याने साहित्य निर्मिती व्हायला लागली आहे, हा. साहित्य संमेलनही व्हायला लागलेली आहे पोवारी बोलीची. तुमच्या त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट अशी की यवतमाळ हं, आणि उस्मानाबाद हं, या दोन्ही ठिकाणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हं. कवी कट्टा या भागामध्ये हो. आमच्या पोवारी बोलीची कविता वाचण्यात आली. अच्छा. देवेंद्र चौधरी नावाचा आमचा एक कार्यकर्ता आहे हं. तिरोड्याला. अच्छा. त्यानं यवतमाळला सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या कवी कट्टामध्ये पोवारी कविता वाचली. हं. उस्मानाबादला सुद्धा त्यानं कवी कट्टामध्ये पोवारीतली कविता वाचली. पण साहित्य संमेलनात निमंत्रण दिलं गेलं नाही, आणि नाही. पोवारी नाही, नाही, कवी कट्टा. कवी कवी कट्टा कट्टा. वाचली गेली. म्हणजे तो जो झाडी बोली किंवा झाडी बोलीविषयीचा जो अन्याय आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक पोवारी बोलीवर झालेला आहे एक प्रकारे. हो हो बिलकुल हा. तसंच आहे. तर तुमच्या कविता संग्रहांच्या शीर्षकांकडे पाहिलं तर ते एकदम वेगळी शीर्षक असतात. आखिर बचता तो अंधेरा आहे, ज्याचा उल्लेख आपण केला आता, हिंदीतील तुमचा कविता संग्रह. जाणीवेतले कर्कदंश, शाश्वत मौनाचे स्वगत, आदिम प्रकाश चित्रे किंवा शब्दार्थाचे आधार निष्फळ, आणि अलीकडचा तुमचा दीर्घ काव्य संग्रह इतिहास आढळत नाही. हे वेगळेपण जाणीवपूर्वक की सहजपणे आले? नाही, जाणीवपूर्वक आले. अच्छा. त्याच्यात सहजता जरूर असली हं. तरी ती जाणीवपूर्वक आलेली सहजता आहे. हं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी कवितेकडे का आवडलो, कथेकडे का नाही आवडलो. कारण कविता ही सोडवावी लागते गणितासारखी. मी गणिताचा अतिशय मला आवडता विषय आहे गणित. आणि गणित किती सोपं करून शिकवता येऊ शकेल हे मी जवळपास 5-6 वर्ष शिकवलेलं आहे. माझ्या गणिताच्या वर्गाला बाकीचे विद्यार्थी भलेही गायब होते, पण गणिताच्या क्लासला विद्यार्थी असायचे. त्यामुळे एक माझं असं वाटायचं की मी जे म्हणतो आहे हे त्याला जर सहज समजलं तर तो सोडवणार नाही. त्याला सोडवावं लागेल. आणि सोडवलं तर गणित, जसं आपण एखादं गणित सोडवल्यानंतर उत्तर मिळालं तर किती आनंद होतो. त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही. तो एक कदाचित स्वर्गीय आनंद असतो गणित सोडवल्यानंतर उत्तर मिळाल्यानंतर. तर त्या पद्धतीचा जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद त्याला माझ्या कविता वाचल्यानंतर जी त्याला समजली, त्याचा अर्थ त्याला कळला तर त्याच्यातून मिळेल. कारण कविता ही अशी आहे की गणितासारखी एकच उत्तर नसतं. मी अगोदर सांगितलं की त्याला व्यक्ती परत वेळ अलग अलग त्याचं उत्तर असू शकते, पण त्याला त्याचं उत्तर सापडते. आणि त्याचं उत्तर सापडल्यानंतर त्याला जो आनंद होतो तो आनंद त्याला पाहिजे असेल तर त्याला शीर्षकापासूनच सुरुवात करायला पाहिजे. शीर्षकावरच त्याला वाटलं पाहिजे की हे काय आहे, जाणीवेतले कर्कदंश का म्हणून. जाणीव आणि कर्क, कर्क म्हणजे खेकडा आमचा. हा खेकडा इथं कसा आला, जाणीवेमध्ये खेकडा कसा आला. शब्दार्थांचे आधार निष्फळ, जे आपण शब्दार्थ बोलतो त्या शब्दार्थाला खरोखरच आधार आहे का, की त्या शब्दार्थाचा अजून दुसरा अर्थ होऊ शकतो. इतिहास आढळत नाही मध्ये मी हे लिहिलं की आज आपण जे पाहतोय वस्तुस्थिती, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ही वस्तुस्थिती पूर्वी कधी होती का, तर नव्हती. म्हणजेच इतिहासात आढळत नाही, काहीतरी नवीन आहे. नाही, तुमचा हा जो इतिहास आढळत नाही, हा कविता संग्रह जेव्हा मी पाहिला तेव्हा ते शीर्षक वाचल्याबरोबरच माझ्या मनात सावरकरांचं एक वाक्य पुन्हा उमटलं की ज्या देशाला इतिहासाचा विसर पडतो त्याचा भूगोलही बदलतो. आणि आपण म्हणता अर्थात कवीची प्रतिभा, कवीने वापरलेले शब्द ते त्याच्या विशिष्ट अर्थाने असतात, परंतु इतिहास आढळत नाही असं म्हटल्याबरोबर मला वाटलं की अरे इतिहासच आढळत नाही तर मग त्याचा भूगोलही बदलेल ना. तर हे कसं काय शीर्षक आहे बाबा? नाही, सांगितलं ना, इतिहास आढळत नाही. याच्यामध्ये मला असं म्हणायचं होतं की आज जी आम्ही अंधाधुंदीची वस्तू जी पाहतो आहोत अशी कधी नव्हती. सकारात्मकतेने. म्हणजे आमचा जो आजचा इतिहास, आजचा वर्तमान आम्ही जो पाहतो आहे, हा वर्तमान आमच्या इतिहासाला
प्रकट करत नाही, काहीतरी वेगळंच प्रकट करतो. आणि जे सकारात्मक नाही आहे, म्हणजे ज्याला स्वीकार करता येईल आनंदाने, असा नाही आहे, तो कुठेतरी आपल्याला झुटकारावा लागेल की काय, अशा प्रकारचा आहे. आणि तो जर तसा असेल तर त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने कार्यप्रवृत्त व्हायला पाहिजे, हे अशा प्रकारच्या संमिश्र भावनेमधून एक 24 किंवा 25 दिवसाच्या सलग बैठकीमध्ये तो तयार झाला. तुमच्या कवितेविषयी बरीच चर्चा झाली. विशेषतः तुमच्या कविता संग्रहांचे जे शीर्षक आहेत त्यावरही आपण एक चर्चा केली. आखिर बचता तो अंधेरा ही है, हा हिंदीतला कविता संग्रह तुमचा प्रसिद्ध आहे. त्यातली एखादी कविता आहे का? हो. या संग्रहातील ही कविता आहे. रात तो आखिर होनी ही थी, रात तो आखिर होनी ही थी, रात तो आखिर होनी ही थी, हो गई. चांद फिर भी छुपता रहा यहाँ वहाँ, जाने कब चांदनी बिखर बिखर गई, मैं करवटे बदल बदल जागता ही रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. चांद फिर भी छुपता रहा यहाँ वहाँ, जाने कब चांदनी बिखर गई, मैं करवटे बदल बदल जागता ही रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. अमृत बरसता रहा रात भर जहाँ तहाँ, जाने कब किसकी नजर लग गई, मैं फिर भी प्यासा तरसता ही रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. सपने बरसते रहे रात भर यहाँ वहाँ, जाने क्या सोचकर मेरी नींद उड़ गई, बसेरा सपनों का फिर बेसहारा ही रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. चांद का मसला फिरता रहा यहाँ कहाँ कहाँ, रात तो आखिर होनी ही थी, हो गई. चांद का मसला फिरता रहा कहाँ कहाँ, जाने क्यों बिल्ली आधी रात को चिल्लाई, मैं अलग सुबह नींद में बेफिक्र सोता रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. चांद का मुखड़ा कभी यहाँ कभी वहाँ, जाने कब आंखें उसकी नम हो गई, जाने कब उसकी आंखें नम हो गई, मैं पुनर्जन्म की किताब खोजता रहा, मैं पुनर्जन्म की किताब खोजता रहा. रात तो आखिर होनी ही थी, हो गई. रात तो आखिर होनी ही थी. तुमचा हा पूर्ण कविता संग्रह म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय की मुलाखतीच्या ऐवजी तुमचा काव्य वाचनाचा कार्यक्रम इथे घ्यायला हवा होता. आता वेळेमुळे ते शक्य नाहीये. आपला एक प्रातिनिधिक स्वरूपात एक कविता आपण इथे वाचकांसाठी श्रोत्यांसाठी सादर केली. तुमचे मराठी जे कविता संग्रह आहे त्यातले 2-4-5 कविता इथे आपण वाचायला पाहिजे होत्या, परंतु ते बाकीचे प्रश्न महत्वाचे असल्यामुळे आपण तिकडे वळू. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. वारंवार तुम्ही बोलताना एक उल्लेख केलेला आहे की तुम्ही गणिताचे शिक्षक होते. शिक्षकी पेशा सोडून इकडे प्रशासनात यायचं हे आपण का ठरवलं? त्या जिज्ञासामध्ये मी पहिल्यांदा फ्रेडरिक नीत्सेचा लेख वाचला. आणि फ्रेडरिक नीत्सेचा लेख वाचल्यानंतर तो काय घोषणा करतो, गॉड इज डेड, देव मरण पावला. पण असा सुद्धा विचार करणारा व्यक्ती आहे. कारण मी बायबलचा अभ्यास इतका केला आहे की ते पूर्वी अभ्यासक्रम चालायचे, तर त्या अभ्यासक्रमाचे 5 किलो भरतील एवढे प्रमाणपत्र माझ्याकडे जमा झाले होते. म्हणजे एवढा बायबलचा अभ्यास मी केलेला आहे. बायबल मला पूर्ण जवळपास तोंडपाठ सारखं होऊन गेलं होतं. तुमच्यातला एक शिक्षक आणि तुमच्यातला एक अधिकारी, कोणतं जास्त समाधान देऊन गेलं? शिक्षक. कारण मी अधिकारी असताना शिक्षकाचं काम केलं. प्रशिक्षण मी द्यायचो. दर महिन्याला एक प्रशिक्षण माझं ठरलेलं असायचं. जर शिक्षक माझ्याला मेला असता तर प्रशिक्षण देऊ शकलो नसतो. पण तुमच्या काळात असं होतं की मागता येत नाही भीक तर मास्तर की शिक, तरी तुम्ही शिक्षक झालात? नाही, असं नव्हतं. त्यावेळेस असं होतं की शिक्षकांची, गणित शिक्षकाची एवढी डिमांड होती की मी BSc झाल्यानंतर 1 वर्ष कुठलीही नोकरी केली नाही. गोंदियाला राहायचो LLB शिकत असताना. कॉलेज रात्री दिवसभर घरी बसून राहायचो, पण सिनेमा पाहायला जायचो, पुष्कळ सिनेमा पाहायला त्यावेळेस. तर त्यावेळेस दर आठवड्याला एक तरी संस्थेचा कोणी प्रमुख किंवा मुख्याध्यापक माझ्याकडे यायचा, ते आमच्या शाळेत चला गणित शिकवा. म्हणजे त्यावेळेस गणित शिक्षकांची खूप जबरदस्त डिमांड होती. बिलकुल आहे. तुमच्यातला तो शिक्षक आजही जिवंत आहे? हो, तो शिक्षक अजूनही जिवंत आहे. आजही माझ्याकडे कोणी जर कुठली परीक्षा घेऊन आला तर त्याचं समाधान कसं करता येईल या दृष्टीने मी बिलकुल माझ्यातला शिक्षक जिवंत ठेवतो. भारतीय समाजव्यवस्था आणि संस्कृती याचाही ओघाओघाने आपण अभ्यास केलेला आहे. त्याची काय वैशिष्ट्य आपल्याला जाणवतात? आत्ताच एक फेसबुक पोस्ट व्हायरल होते आहे की आपल्या भारतीय कुठल्याही भाषेत एक शब्द नाही, डायव्हर्स, तलाक.
यांचा समानार्थी शब्द भारतातल्या कुठल्याही भाषेत नाही. का नाही? भारतीय संस्कृती ही आहे. एक वेळ जे 16 संस्कार वगैरे जे काही आहेत ते असतील, या संस्कारामागे जी काही एक संस्कृती लपलेली आहे ती भारतीय संस्कृती. आता याचा विपर्यास झाला, त्याच्यावर खूप त्याला काय म्हणू, काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला, ती गोष्ट वेगळी. प्रत्येकच ठिकाणी कुठलाही तुम्ही चांगल्यात चांगला नियम करा, चांगल्यात चांगला कायदा करा, चांगल्यात चांगल्यात गोष्ट करा. त्याच्यामध्ये जसं एक उदाहरण नेहमी दिलं जातं की एक पोलीस अधिकारी खूप भ्रष्टाचारी होता. कुठेही त्याला ठेवलं तरी भ्रष्टाचार करायचा. म्हणून त्याला ड्युटी दिली की समुद्राच्या किनारी जाऊन तो समुद्राची लाटा मोज, दुसरं काम काहीच नाही. तरी तो लोकांना समुद्रात जाऊ देत नव्हता. पण नाही, मला लाटा मोजायची, तू जास्तीत लाटा कमी जास्त होतील, पैसे दे. तर हा जो प्रकार आहे, अशी माणसं तुम्हाला भेटतील, प्रत्येक ठिकाणी भेटतील. परंतु असे माणसं भेटतात म्हणून तर समुद्राच्या लाटा खराब आहेत त्याच्यातला प्रश्न नाही. की पुरुष स्त्रीने भात मिळवू नये, पुरुष स्त्रीने एकत्र राहू नये, याच्यामध्ये निसर्गाचा कुठला तरी काहीतरी, म्हणजे निसर्गाने जे काही नियम केलेले आहेत, जे आपण त्याला काय म्हणू मुजोरीने त्याच्या विरोधात जातो, हे नकोय. आणि दुसरी एक गोष्ट ही की जगातली निसर्गाने निर्माण केलेली सर्वोत्कृष्ट वस्तू जर कुठली असेल तर ती असते. स्त्रीची बरोबरी पुरुष कधीच करू शकत नाही. हे असं असूनही म्हणजे मी पुन्हा वारंवार या गोष्टीला रिपीट करत असतो नेहमी, की जगातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट वस्तू कुठली निर्माण केली असेल, देव असो निसर्ग जो कोणी असो, तर ती वस्तूच म्हणजे ती प्राणी, या स्त्री आहे. त्या स्त्रीचा आज पुरुषांनी आणि स्वतः स्त्रीने इतका जबरदस्त खेळ मांडलाय की स्त्री मुक्ती काय, कोणापासून? स्त्री मुक्ती हा शब्दच मला वदतो व्याघात वाटतो. कोणापासून मुक्ती? पुरुषापासून आहे का? शक्य आहे का? मग ह्या गोष्टी काय आहेत? बरोबरीच्या गोष्टी का होत नाही? मुक्तीवाल्या गोष्टी का येतात? नाही, बरोबरी म्हणजे तंग कपडे किंवा पुरुषांसारखे कपडे, शरीर प्रदर्शन करणारे कपडे म्हणजे बरोबरी. हेच सांगतो ना. म्हणजे आम्हाला निसर्गाने जे दिलेलं आहे ते आम्हाला न ठेवता कुठल्या तरी गोष्टीचं आम्ही अनुकरण करतो. म्हणजे पुरुषाची बरोबरी करण्यासाठी पुरुषासारखे कपडे वापरणे, स्त्री ही पुरुषापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे, सक्षम आहे. पुरुष ज्या बाबी सहन करू शकत नाही ती स्त्री सहज सहन करते, तिची शक्ती अमर्याद आहे. पण हे असं असतानाही बरोबरी कोणाची करायची? पुरुषांनी करायची स्त्रीची बरोबरी. म्हणून स्त्रीने पुरुषाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. जर प्रयत्न करायचे असेल तर पुरुषांनी करायला पाहिजे की मी स्त्रीची बरोबरी करू शकेन. मग हा आजचा आधुनिक जो स्त्रीवाद आहे त्याच्याविषयी काय म्हणाल? नाही, तेच म्हटलं ना मी की हा जो प्रकार आहे, हा प्रकार आम्हाकडे पाश्चात्याकडून आलेला आहे. आणि पाश्चात्याकडून ज्या गोष्टी येतात त्या जशाच्या तशा आम्ही स्वीकारल्याच पाहिजेत का, हा आम्हाला आमचा विचार करावा लागेल ना. कारण आमची जी भारतीय संस्कृती आहे ही निसर्गाधारित आहे. महत्वाची गोष्ट ही की भारतीय संस्कृतीमध्ये मूर्तीपूजा आणि देव ह्या संकल्पना नंतर निर्माण झाल्या, सुरुवातीला नव्हत्या. कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा नव्हती, कुठल्याही प्रकारची देव ही संकल्पना नव्हती. आपल्याकडे राम कृष्ण वगैरे जे आहेत त्यांना आपण अवतार मानतो. म्हणजे कुठला तरी देव होता, त्याचा हा अवतार आलेला आहे. म्हणजे या पद्धतीने आपण जेव्हा पाहिलं तर आमचा पवार समाज सुद्धा मूर्तीपूजा मानत नाही. हा एक कदाचित त्या जो निसर्गाने आम्हाला दिलेला आहे त्यापासूनच कुठेतरी आलेला असेल. तर हे ज्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की आम्ही भारतीय संस्कृतीचे लोक निसर्गपूजक आहोत, निसर्गाला धरून चालणारे आहोत. निसर्गाला आम्ही कधीही आपला गुलाम बनवायचा प्रयत्न केला नाही. आम्ही घटकत्वाचा सिद्धांत मानतो. हा घटकत्वाचा सिद्धांत दिलीप कुलकर्णीचा आहे. म्हणजे कसं आहे की कोणीही व्यक्ती स्वतंत्र नाही, कुठलीही वस्तू स्वतंत्र नाही, कुठलाही प्राणी मात्र स्वतंत्र नाही, कुठलाही घटक हा स्वतंत्र नाही. हा कुठल्या तरी मोठ्या घटकाचा एक घटक आहे. मग जो मोठा घटक तो सुद्धा कुठल्या तरी दुसऱ्या मोठ्या घटकाचा घटक आहे, तो सुद्धा कुठल्या तरी याचा घटक आहे, कुणीतरी विश्वाचा घटक आहे. म्हणजे हा घटकाचा सिद्धांत आहे. आम्ही स्वतंत्र नाही, स्वायत्त नाही, स्वयंभू नाही. आम्ही प्रत्येकच वस्तू असो, प्राणी असो, जो कोणी असो, तो कुठल्या तरी मोठ्या घटकाचा एक घटक आहे. तो मोठा घटक कुठला तरी घटक आहे. हा जो घटकाचा जो सिद्धांत आहे भारतीय संस्कृती मानते. आणि हे जर आम्ही नाही मानलं तर मग चलता. या मुलाखतीत शेवटचे 2 महत्वाचे प्रश्न. तुम्ही कुठल्या वादाचे पुरस्कर्ते आहात? तुम्ही गांधीवादी आहात, सावरकरवादी आहात, आंबेडकरवादी आहात की कुठलेच वादी नाही? मी पहिल्या दुसऱ्या मुलाखतीमध्येच बोललोय की वाद
विचारसरणी आणि विचारधारा यापैकी मी कुठल्याही विचारवादाचा शरणार्थी अजून झालेलो नाही. अच्छा. मी कुठल्याही वादाचा शरणार्थी नाही. मी कुठल्याही वादाच्या चक्रव्यूहात फसणार नाही, कारण मी कुठल्याही वादाच्या चक्रव्यूहात फसलो तर माझा अभिमन्यू होणं ठरलेलं आहे. मी विचारधारा मानतो आणि विचारधारा म्हणजे काय? नदीचा प्रवाह. नदीचा प्रवाह जसा क्षणोक्षणी बदलत असतो, निसर्ग जसा क्षणोक्षणी बदलत असतो, सूर्य आज सकाळी उगवला तसाच उद्या उगवणार नसतो. ही जी वस्तुस्थिती आहे, या वस्तुस्थितीला धरून मी विचारधारेचा पाईक आहे, कुठल्याही विचारवादाचा नाही किंवा कुठल्याही विचारसरणीचा सुद्धा नाही. अं, पण एकंदरीत तुमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहता किंवा तुमच्या एकूणच व्यवहारांकडे पाहता गांधीवादाचा तुमच्यावर थोडा अधिक प्रभाव जाणवतो किंवा गांधी विचारसरणीचा आपण म्हणूया. तो कसा काय? तो आहे का मुळात, आणि तो असेल तर कसा काय? महात्मा गांधी हा माझा सगळ्यात मोठा, ज्याचा मी विरोध करायचो असा घटक होता. म्हणजे सांगता येणार नाही मला अशा भाषेत मी गांधीबद्दल बोलायचो. बरं. म्हणजे गांधी विचार आणि गांधीचा पूर्ण जीवनचरित्र हे माझ्या दृष्टीने टीकेसाठी घडलेलं साधन होतं. परंतु जसजसा मी बाकीच्या वादांचा, बाकीच्या विचारांचा, बाकीच्या विचारधारेचा अभ्यास करू लागलो, तसं तसं मला लक्षात आलं की गांधीचा विचार हा कुठेतरी एका पुढे जाण्यासाठी मधला आपल्याला चांगली पायरी देतो, चांगला पाया देतो, चांगला मजबूत एक आधार देतो. ते अंत नाही आहे, तो अंत नाही आहे, परंतु अंतिमवर पोहोचण्यासाठी एक मजबूत आधार आम्हाला गांधीचे विचार देतो. पण गांधीचा विचार हा एकुलता एक आधार नाही आहे, अजून आधार आहे. पण त्यापैकी गांधीचा जो विचार आहे तो एक चांगला आधार आहे, या दृष्टीने त्याकडे पाहतो. परंतु गांधी म्हणजे मला 100% गांधी मान्य आहे अशातला भाग मी आता सांगितलं की मला कुठलाच वाद मान्य नाही. म्हणजे अजून तरी, कारण मी विचार की करतोय की आज माझे जे विचार आहेत कदाचित उद्या माझ्या अभ्यासानंतर बदलू शकतील. आणि तेच म्हटलं की जेव्हा वाद हा अंतिम बिंदूवर पोहोचून जातो तेव्हा तो तत्व राहत नाही, तो बिघडतो माणसामध्ये आणि माणूस एक मोठा दगड होऊन जातो. तसा दगड मला व्हायचं नाही. म्हणून गांधी हा माझ्या विचार प्रवाहातील एक जबरदस्त स्थानक आहे. त्या स्थानकावर मी थांबलो नाही, तिथून मी पुढे जातो आहे. पण गांधीचा विचार, आंबेडकरांचा विचार, सावरकरांचा विचार, कारण सावरकरांनी हिंदू धर्माबद्दल जे बोलले आहे ते तर आजही आम्हाला म्हणजे उधारलेल्या हिंदूला सुद्धा पचवणं कठीण जातं. एवढं जबरदस्त त्याचा विचार त्याने मांडलेला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, आंबेडकरांनी सुद्धा जो विचार मांडलेला आहे. आज काय झालंय, आंबेडकरांचे जे स्वतःला अनुयायी म्हणून घेतात त्यांना आंबेडकर समजला का, हा मला एक मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. म्हणजे आंबेडकर हा कोणी एका व्यक्तीचा किंवा समाजाचा माणूस नाही आहे, तो पूर्ण जगाचा माणूस आहे. पूर्ण जगाने त्याला मानावं इतकी त्याची विद्वत्ता आहे. पण ही आपण मानून घेतो का, या दृष्टीने आमचा अभ्यास आहे का, या दृष्टीने आमची मांडणी आहे का, हे सुद्धा महत्वाचं असतं. तसंच गांधी, तसंच बाकीचे ज्या विचारसरणी आहेत या पद्धतीने गांधीवादाचा पुरस्कार करायचा म्हणजे संघाला दोष दिला पाहिजे, सावरकरांवर टीका केली पाहिजे, हेही तुमच्यात दिसत नाही. नाहीच ना. मी अगोदर सांगितलं की घटकत्वाचा सिद्धांत मला मान्य आहे. या घटकत्वामध्ये मी कोणाचा घटक आहे, कुठला तरी एखादा मोठ्या घटकाचा घटक आहे, तो अजून कुठला तरी त्याचा घटक आहे. यामध्ये मी माझ्या जो घटक आहे किंवा माझा जो कोण दुसरा खालचा घटक आहे याच्याशी जर मी विरोध करायला गेलो तर माझी प्रगती थांबली ना. माझी वैचारिक प्रगती थांबली, मला वैचारिक प्रगती नाही थांबली. नाही, सर्व विचारांचा पुरस्कार करायचा आणि आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने पुढे जायचं. म्हणजे सर्वच अनुकरणीय आहेत. म्हणजे भूमिका ही आहे की गांधीवादही या देशाच्या उन्नतीसाठी आहे, आंबेडकरवादही या देशाच्या उन्नतीसाठी आहे, सावरकरवादही या देशाच्या उन्नतीसाठी आहे. आणि जी जी काही विचारधारा आहे, मग तो संघ असेल किंवा इतर काही संघटना असतील, हे सुद्धा देशाच्या उन्नतीसाठीच आहे असा विचार करून पुढे जायचं, असंच तुमचं मत आहे? बिलकुल. प्रत्येक ठिकाणी काही ना काही स्वीकार्य वस्तू आहेत, काही त्याज्य असतील तर सोडून देऊ आपण. परंतु प्रत्येक ठिकाणी एकदम 100% त्याज्य आहे अशा वस्तू, अशा विचारसरणी, असे विचारवाद फारच कमी असतात. त्यांना आपण त्यागून देऊ, परंतु त्याच्यातून काही ना काहीतरी चांगलं निघत आहे, जे देशासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी, संपूर्ण विश्वासाठी जे फायद्याचं आहे
किंवा विकासात्मक आहे किंवा त्याला आपण काय म्हणू पुढे जाणार आहे ते आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या त्याला काय म्हणू भिंतीला अडकून बसणे मला मान्य नाही. त्या दृष्टीने मी विचार करतो. शेवटचा आणि सडेतोड प्रश्न, तेवढीच सडेतोड उत्तरं त्याची द्यायची आहेत. हो. अलीकडेच एका वृत्तपत्रात बातमी वाचली की लखनसिंह कटरे हे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते, परंतु त्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी त्यांना माहितीच झाली नाही आणि त्यामुळे ते चिडले आणि प्रतिक्रिया दिली. खरंय, कारण विदर्भ साहित्य संघामध्ये मी जे काही प्रश्न उपस्थित केले, एकच नाही संपूर्ण संचालक मंडळाकडे ते पाठवले, रजिस्ट्रीने पाठवले, व्हॉट्सअपवर पाठवले आणि माझ्या जो काय त्याच्याबद्दलचं माझं मत आहे ते मत समोरच्यांनी खोडून काढावं मी मान्य करेन, पण त्यांनी त्याची दखलच घेतली नाही. अशा वेळेस मला तिथे जाऊन अधिकारवाणीने काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं, म्हणून मला निवडणूक लढवायची होती. हरलो असतो जिंकलो असतो तो मग नंतरचा भाग, पण मला निवडणूक लढवायची होती आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार माझा तो सिव्हिल राईट आहे, फंडामेंटल राईट नाही. फंडामेंटल राईट आपला जनरल लोकसभेमध्ये येतो किंवा जनरल विधानसभेमध्ये येतो, जनरल लोकसभेमध्ये येतो. या अशा संस्थाचं असतं, त्या संस्थांमधला जो मतदानाचा अधिकार असतो, उभा राहण्याचा अधिकार असतो, तो सिव्हिल राईट असतो. तर हा सिव्हिल राईट माझा नाकारला गेला आणि हा माझा सिव्हिल राईट नाकारल्यामुळे मला माझी जी काही गोष्ट करायची होती, माझी जी काही मांडणी करायची ती मांडणी करता आली नाही. आणि त्यामुळे अर्थात जर सिव्हिल राईट नाकारला गेला तर त्याच्यावर प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणं हे प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण फंडामेंटल राईट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा जरी नसला तरी त्या दृष्टीने काही कमी प्रतीचा असेल, परंतु सिव्हिल राईट सुद्धा जेवढा महत्त्वाचा. तो सिव्हिल राईट का नाकारता तुम्ही? नाकारण्यासाठी कारणं द्या. म्हणजे मी काही गुन्हा केलाय का? गुन्हा केला असेल तर सिव्हिल राईट तुम्हाला नाकारता येईल. लोकांना जेलमध्ये पाठवतो आपण, बाहेर राहू देत नाही, तर सिव्हिल राईट नाकारतो. तसं माझा सिव्हिल राईट नाकारण्यासाठी काही तर कारणं असली पाहिजेत आणि ते समर्पक कारणे असली पाहिजेत की कुठलेही कारण नसताना माझा सिव्हिल राईट का नाकारला गेला, हा माझा तो प्रश्न होता आणि तो प्रश्न आहे, अजूनही आहे, की मला निवडणुकीला का कळवण्यात आलं नाही. मी राजीव सभासद आजचा नाही, 1995 पासून. 1995 पासूनच्या आजी सभासद असताना मला या बाबतीची माहितीच नाही. का नाही? माझा सिव्हिल राईट का म्हणून नाकारण्यात यायला आलेला आहे कुठल्याही कारणाशिवाय? कारणं असतील तर कारणं सांगावीत की अमुक अमुक कारणामुळे तुमचा सिव्हिल राईट नाकारण्यात आलेला आहे. ओके, मी पाहिजे तो बरोबर आहे की चुकीचं आहे, त्याला चॅलेंज करता येईल, काय नाही करता येईल, मला मान्य असेल की ठीक आहे माझ्यावर चूक झाली म्हणून माझा सिव्हिल राईट नाकारला. हा जो प्रकार आहे, महाराष्ट्रातले जवळपास सर्वच साहित्य संघ आहेत, त्याची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. मग तुमचा विदर्भ साहित्य संघावरच रोष का? विदर्भ साहित्य संघावर रोष याच्यासाठी आहे कारण मी विदर्भात राहून विदर्भ साहित्य संघाचे गैरविदर्भी काम जे पाहतोय ते मला थोडंसं बोचते. म्हणजे विदर्भ ही सरस्वती भू आहे या पद्धतीचं एक घोषवाक्यच आपल्या विदर्भाच्या साहित्य संघाचं आहे. मग असं असताना विदर्भात सरस्वती भू नाहीत का? जर असतील ज्यांच्या साहित्याला पुढे आणण्यासाठी तुम्ही काय केलं? नाही केलं तर का नाही केलं? काय माझे कारणं आहेत? पण हा माझ्या जवळचा आहे आणि इथे मी हक्काने लढू शकतो कारण मी या भागातला रहिवासी आहे, या भागाचा घटक आहे आणि सरस्वती भू म्हणतात त्याप्रमाणे सरस्वती भू आहे. या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा मला हा माझा सिव्हिल राईट नाकारला गेला असं मला वाटतं. साहित्य संघाकडे जर पाहिलं नाही या गेल्या 20-25 वर्षांमध्ये तर साहित्य संघाचा विस्तार झाला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संघाच्या शाखा निर्माण झाल्या आहेत. त्या परिसरातील साहित्यिकांना एकत्र करून छोटी छोटी साहित्य संमेलन भरवण्याचे प्रयोग विदर्भ साहित्य संघाने केले आहेत. विदर्भ साहित्य संमेलन असू द्या किंवा इतर काही संमेलन असू द्या, ही पण एक त्यांची जमेची बाजू आहे. केवळ लखनसिंग कटरेंना ही माहिती दिली नाही आणि त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता आली नाही म्हणून काय साहित्य संघ आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवाल तुम्ही? नाही, लखनसिंह कटरेच नव्हे तर कोणालाच ही माहिती नव्हती ना. कारण जितक्या लोकांना मी विचारलं तरी कोणालाही ही माहिती नव्हती. म्हणजे लखनसिंह कटरे हा एक त्यापैकी एक घटक आहे. लखनसिंह कटरे हा एकुलता एक काही डावलण्यात आलेला माणूस नाहीये, पण लढतो लखनसिंह कटरे म्हणून दिसतो. ते विरोध याच्यावरचा फक्त म्हणजे हा जो सिव्हिल राईट नाकारला गेलेला बहुतेकांचा त्यांना माहितीच नाही की हा माझा सिव्हिल राईट आहे. कदाचित नसेल, मला माहिती आहे. म्हणून मला तो वाटतो की माझा सिव्हिल राईट का नाकारला गेला. कदाचित मी हरलो असतो,
शक्यता तीच जास्त होती. परंतु मी कुठेतरी माझा विरोध नोंदवू शकत होतो. माझी जी भूमिका आहे ती भूमिका कुठेतरी मी समोर ठेवू शकत होतो, जी आज मला ठेवायला मार्ग उपलब्ध नाही. नाही, बाकीचे जसे डावलले गेले तरी ते शांत राहिले, त्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. कदाचित ती साहित्य संघाची कार्यपद्धती असेल. तुम्ही मात्र उसळून समोर आलात की नाही, माझा तो अधिकार होता आणि मला ती निवडणूक लढवायची होती. निवडणूक जर लढवली असती तर तुमच्या डोक्यात काय योजना होत्या तशा? नाही, ते आज मला सांगता येणार नाही. कारण काय, आत्याबाईला मिशा असल्या तर काका म्हटलं असतात, तसा कसा प्रकार होऊन जाईल. अच्छा. त्याच्यामुळे तो काही मी आज बरोबर. हे करू शकणार नाही. परंतु कसं आहे की प्रत्येकाला आपल्या अधिकाराबद्दलची जागरूकता असेलच, हे आज आपण पाहत नाहीये. वास्तविकता असायला पाहिजे, पण नाही आहे. म्हणजे आम्ही नागरिक म्हणून आपल्या अधिकाराबद्दल, सिव्हिल राईट्स बद्दल, फंडामेंटल राईट्स बद्दल सुद्धा आपण तेवढे जागरूक नाही. याच्यातलाच एक भाग असेल म्हणून बाकीच्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, कानाडोळा केला असेल. काय माहित त्यांचा काय विचार होता ते मला माहिती नाही. पण तो माझा जो विचार जो आहे, मला जे वाटलं ते हे होतं की माझा सिव्हिल राईट विनाकारण, नुसता नाकारा येणं विनाकारण, काहीतरी कारण जे दाखवून दिलं असतं की हे कारण आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमचा सिव्हिल राईट नाकारतोय की तुम्हाला हे अधिकार आम्ही दिलेला नाही, मान्य केलं असतं ना, काही प्रॉब्लेम नाही. हा अन्याय लखनसिंह कटरेवर झाला की एका झाडी बोलीतील साहित्यिकावर झाला? आता मी झाडीपट्टीत राहतो, झाडी बोलीच्या चळवळीमध्ये काम करतो, म्हणून लखनसिंह कटरेवर जो अन्याय झाला तो झाडी बोलीवरचे लोक सुद्धा असं समजतील कदाचित की आमच्या माणसावर झाला म्हणून झाडीपट्टीवर झाला. अशा प्रकारचा तो A=B=C म्हणून A=C असं आपण समीकरण करू शकतो. पण ते मला योग्य वाटत नाही. मला वाटतं हा लखनसिंह कटरेचा प्रश्न आहे. अच्छा. निश्चितपणे अत्यंत महत्वाचा प्रश्न होता आणि त्याला तेवढंच समर्पक उत्तर लखनसिंहांनी दिलेलं आहे. तर या मुलाखतीत तुम्हाला मी धन्यवाद देतो. बराच वेळ आपण या मुलाखतीसाठी दिला. या निमित्ताने तुमचं शेत पाहण्यात आलं आणि तुमची या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्याचाही एक अनुभव घेता आला. नव्या पिढीने निश्चितपणेच यातून काहीतरी शिकावं. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं साहित्य आणि त्यात तो तर आदर्श आहेच आहे, त्यासोबत तुमची शेती आणि शेती करण्याची पद्धती ह्याचंही अवलोकन एकदा केलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी मिळवता आलं पाहिजे. तर मित्रहो, चावडी.comच्या या मुलाखतीत हे होते लखनसिंह कटरे. पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यात. धन्यवाद. समज